नववर्षाच्या स्वागतासाठी बेंगलोर येथील साई भक्त माजी मंत्री बसवराज यांच्या देणगीतून साई मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली। प्रभू श्रीरामांच्या रथाची छबी असलेल्या फुलांच्या रथातून साईबाबांचं दर्शन मिळत असून साईबाबांचं दर्शन घेऊन आलेले भाविक मंत्रमुग्ध होताना दिसतात। साई मंदिरामध्ये करण्यात आलेली मनमोहक फुलांची सजावट आणि आलेले असंख्य भाविकांचं आकर्षण ठरतंय। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। पाहूयात। गत वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताला साईबाबांच्या दर्शन करता आज शिर्डीत असंख्य साई भक्त लाखोंच्या संख्येने या ठिकाणी शिर्डीत दाखल झालेले आहेत। सकाळपासून साई भक्त हे शिर्डीमध्ये या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि गत वर्षाला निरोप देण्याकरता दाखल झालेले आहेत। या साई भक्तांची जी अलोट गर्दी आज शिर्डीमध्ये उलटली आहे, त्या गर्दीला पाहता शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने सर्व आलेल्या साई भक्तांच्या ला दर्शन मिळावं याकरता या ठिकाणी मंदिर हे रात्रभर सुरू ठेवणार आहे। याचबरोबर शिर्डीच्या मंदिर परिसरामध्ये नो व्हेहिकल झोन, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या साई भक्तांच्या निवासाची सोय व्हावी याकरता शिर्डी संस्थानच्या वतीने विविध ठिकाणी मोठमोठी मंडप देखील टाकण्यात आले आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने शिर्डीच्या या पावन नगरीमध्ये असंख्य साई भक्तांची जी आहे ती अल्लट गर्दी आता आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वांना दर्शन मिळावे याकरता शिर्डी संस्थानच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर 1000 अधिकारी कर्मचारी देखील पोलीस प्रशासनाच्या सोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची व्यवस्था करण्यासाठी तैनात झालेले आहेत। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहमदनगर।